नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण करणार आहोत कोल्हापुरी पद्धतीचं भरलेली वांग्याची भाजी. भरलेली वांगी करण्यासाठी शक्यतो नेहमी वांगी ना काट्याची निवडावी. काट्यांची वांगी निवडली की ती टेस्टीला थोडी जास्त चांगली असतात. तर खूप छोटी पण नाही आणि खूप मोठी पण नाही, अशी मीडियम आकाराची मी काट्यांची वांगी इथे घेतलेली आहे. आणि मी त्याचे हलके हलके जे साल देठाचे जे आहे ते काढून ही बघा बरोबर मधोमध मी इथे चिरलेलं आहे. दोन्ही बाजूनी चिरल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वांग जर मध्ये कुठे किडलं असेल किंवा काय तर ते आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे हे वांग मसाला भरण्याच्या दृष्टिकोनातून आपण इथे 2 भागामध्ये चिरणार आहोत. ही वांग्याची भाजी इतकी छान लागते ना की आमच्या घरी याचे देठसुद्धा अगदी खाल्ले जातात. त्यामुळे मी सगळ्या वांग्यांचे देठ आणि त्याचं जे साल आहे ते पण थोड्याफार प्रमाणात इथे ठेवलेलं आहे. तर इथे 1 बाय 1 करून मी आपली जेवढी वांगी होती ती सगळी वांगी मी इथे बरोबर मधोमध अशी चिरून घेतलेली आहेत. ही वांगी आपल्याला मीठ घातलेल्या नॉर्मल पाण्यामध्ये भिजवून घ्यायची थोडा वेळ, जेणेकरून वांग्यांचा जो तुरटपणा आहे ना तो तुरटपणा निघून जातो. तर चला ही वांगी बाजूला ठेवूयात आणि झटपट तयारी करूयात भरलेल्या वांग्याच्या मसाल्याची. मी इथं घेतलेला आहे कांदा भाजून, थोडेसे शेंगदाणे, सुकं खोबरं, कांदा, कोथिंबीर, तीळ आणि आलं आणि लसूण. तर चला फटाफट आपलं वाटण बनवूयात. त्यासाठी कांद्याचे जेवढं वरचं हलकं हलकं जळलेलं साल असेल तेवढं काढून टाकूयात आणि आता हे आपलं सगळं वाटण मस्तपैकी भाजून घेऊयात. भरलेल्या वांग्यामध्ये जो आपल्याला मसाला घालायचा आहे ना तो सगळा पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे. पण इथे आपण तो सुक्का नाही भाजणार आहे, आपण त्याच्यामध्ये हलकंसं तेल घालून तो भाजणार आहे. तर मी एका छोट्याशा कढईत टाकले 2 चमचे तेल. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे तेलामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण ते तळूनच घेतो, त्यामुळे शेंगदाण्याचं जे कूट आहे ना ते भाजीमध्ये खमंग लागतं. त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे सुकं खोबरं, थोडेसे तीळ आणि हे सगळं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने भाजून झालं की गॅस बंद करून मी त्यामध्ये टाकलेलं आहे आलं आणि लसूण. तर आपलं हे जे भाजलेले सगळे पदार्थ आहे जिन्नस ते बारीक करण्यासाठी आपण मिक्सरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा टाकूयात कांदा जो आपण भाजला होता, त्यानंतर कोथिंबीर आणि आपले हे सगळे भाजलेले पदार्थ. यामध्ये आपल्याला हवं असेल तर आपण इथे धने आणि खसखसही टाकू शकतो, पण इथं मी त्याच्याऐवजी सरळ जो वांग्याचा जो गोडा मसाला मिळतो ना मी तो गोडा मसालाच या ठिकाणी वापरणार आहे. हलकासा तिखटपणा येण्यासाठी मी इथे टाकलेले आहे 2 हिरव्या मिरच्या आणि इथे मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने कोल्हापुरी गोडा मसाला मी इथे 2 चमचे टाकला आहे. त्यानंतर बाकीचे मसाले ज्यामध्ये आहे मिठानंतर मी इथे टाकलेलं आहे हलकंसं तिखट आणि तिखटासोबतच आपल्याला इथे टाकायचं आहे थोडीशी हळद आणि गरम मसाला. आपला जो नेहमीचा गरम मसाला आहे तो गरम मसाला मी इथे टाकलेला आहे. आणि बघा हलकंसं 1 ते 2 चमचे मी पाणी टाकून हे वाटण वाटून घेतलेलं आहे. तर हा आपला वांग्यामध्ये भरायचा मसाला जो आहे तो रेडी आहे. चला फटाफट आता आपल्या भरलेली वांगी करायला घेऊयात. हे जे वाटण आहे ते सगळं मी 1 बाय 1 एक 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 वांग्यामध्ये बघा आपण 4 त्याला चिरा पाडलेला आहे. तर त्या पद्धतीने ह्या वांग्यांमध्ये आपल्याला हा मसाला सगळा भरून घ्यायचा आहे. ही जी वांगी आहेत ना ह्याच्याऐवजी जी जांभळ्या रंगाची एकदम डार्क जांभळ्या रंगाची पण वांगी मिळतात, ती सुद्धा आपण भरलेली वांगी केली की ती पण टेस्टी होतात. पण ती वांगी घेताना नेहमी छोटी अगदी छोटी मिळतात, ती बोराच्या आकाराची. तर ती वांगी शक्यतो घ्यावीत. त्या वांग्याची पण जी भरलेली वांग्याची भाजी आहे ना ती एकदम टेस्टी आणि छान होते. त्याचबरोबर हे जे भरलेल्या वांग्याचं जे वाटण आपण केलेलं आहे किंवा जो मसाला केला आहे त्याच्यामध्ये काही भागात गूळ पण टाकतात, चिंचेचा कोळ टाकतात. तर आमच्याकडे फारशी गोडी भाजी आवडत नसल्यामुळे मी इथं चिंच आणि गूळ हे दोन्ही पण अवॉइड केलेलं आहे. पण शक्यतो चिंच आणि गूळ पण टाकल्यानंतर ही भाजी टेस्टला एकदम छान होते. तर या पद्धतीने इथे मी एकूण 9 वांगी घेतली होती आणि आपला जो काही मसाला आपण केला होता साधारण पाव वाटीच्या अंदाजाने तो ह्या सगळ्या 9च्या 9 वांग्यांना व्यवस्थित पुरलेला आहे आणि थोडासा 1 चमचाभर शिल्लक आहे. चला आता भाजी फोडणी घालूयात. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 2 ते 3 चमचे तेल टाकलं आहे. भरलेल्या वांग्यासाठी तेल थोडंसं जास्तच टाकायचं, कारण ती तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यावी लागतात. आणि फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी मी ते तापलेल्या तेलामध्ये घातलेला आहे 1 चमचा राई, 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता,
आणि आपला कढीपत्ता आणि राई जिरं छानपैकी परतल्यानंतर मी इथे टाकलेला आहे बारीक कांदा. एक कांदा पूर्ण बारीक चिरून आपल्याला टाकायचा आहे आणि तो जेवढा जास्त असा गुलाबीसर आपल्याला भाजता येईल तेवढा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मी इथं हलकासा कांदा भाजल्यानंतर टाकलेला आहे पाव चमचा हिंग. आणि आता बघा, जो 1 चमचा मसाला आपला उरला होता, कांदा हलकासा गुलाबी झाल्यानंतर मी तो 1 चमचा शिल्लक राहिलेला मसालासुद्धा या फोडणीमध्ये टाकलेला आहे. तर आपलं हे सगळं जे मिश्रण आहे ते सगळं छान आपण परतून घेऊयात आणि त्यानंतर आपण जी मसाला भरलेली वांगी होती ना, ती आपण इथे तेलामध्ये फ्राय करायला ठेवूयात. मी सगळी वांगी इथे घातलेली आहेत आणि आता याला आपल्याला तेलावरती मस्त फ्राय करायचं आहे. पण फ्राय करण्यापूर्वी हलकासा गॅस मंद करून मग आपण ती फ्राय करायची आहेत. ह्या वांग्यांना तेल हलकंसं जास्तच टाकायचं आहे. बघा, ही वांग्यांना हलकासा जसं आपण चटका देतो ना, तसं हे सगळ्यात पहिल्यांदा 4 ते 5 मिनटं आपल्याला तेलावरती छान परतून घेतल्यानंतर मग मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. त्या तेलामध्येच आपल्याला ह्या वांग्यांना एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून ती वांगी एकदम मऊसर शिजतात. अशी बिना पाण्याचीच एक वाफ काढली की ती वांगी जी आहेत ना, ती एकदम छान मऊसर शिजतात. नाहीतर मग त्याची साल जी आहे ती साल आपल्याला अशीच कडक लागते. तर बघा, साधारण 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि आता मी आपलं जे झाकण आहे ते काढलं आहे. वांग्यांचा रंग पण बदललेला आहे आणि वांग्यांना जो मसाला लावला होता तो पण हलकासा छान परतलेला आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामधून मी 1-2 वाटी पाणी घेऊन ते पाणी आता आपण वांग्याची भाजी शिजण्यासाठी वापरणार आहोत. बघा, 5 ते 10 मिनिटांनी आपल्या भरलेल्या वांग्यांना मस्तपैकी कढ आलेला आहे. असंच ही वांगी थोडा वेळ झाकून ठेवूयात आणि एकदम छान मऊसर होईपर्यंत आपली कोल्हापुरी पद्धतीची भरलेली वांगी शिजायला ठेवूयात. तर ही आहेत आपली भरलेली वांग्याची भाजी तयार. एन्जॉय.